प्राथमिक आरोग्य केंद्र नवीन इमारतीचे भूमिपूजन समारंभ संपन्न। दिंडोरी तालुक्यातील पांडाणे येथे माननीय श्री नरहरी झिरवाळ साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून आदिवासी उपाययोजना अंतर्गत अंदाजे रक्कम 5,50,00,000 एवढा निधी मंजूर झालेला असून 2 राज्याला जोडणाऱ्या रस्त्यालगत हा प्राथमिक आरोग्य केंद्र पांडाणे तितक्याच महत्त्वाचा आहे आणि आरोग्य सेवेसाठी तत्पर सेवा देण्यासाठी या प्राथमिक आरोग्य केंद्र पांडाणे यांचे नाव संपूर्ण तालुक्यात चर्चेत आहे। या आरोग्य केंद्रात पांडाणे गावालगत जे सगळे खेडेपाडे आणि आरोग्य केंद्राला जोडले आहे। या आरोग्य केंद्राला सर्वसामान्य मानवाला अधिकाधिक उपयोग आणि फायदेशीर होणार आहे। विशेष म्हणजे ही इमारत पर्यावरणपूरक असणार आहे। यावेळी विविध मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केले आणि ही इमारत किती महत्त्वाची आहे हे सांगण्यात आलं। माननीय नरहरी झिरवाळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या नवीन भव्य दिव्य इमारतीचे बांधकाम भूमिपूजन महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे नाशिक संचालक माननीय श्री गोकुळ नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। यावेळी दिंडोरी तालुक्यातील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, पोलीस पाटील, विविध क्षेत्रातील मान्यवर, वैद्यकीय अधिकारी आणि त्यांचे टीम, सामाजिक कार्यकर्ते आणि दिंडोरी पेठ तालुक्यांचे युवा नेते संतोष अरेहरे, राष्ट्रवादी दिंडोरी तालुका अध्यक्ष राजेंद्र उफाडे, युवा अध्यक्ष कृष्णा मातेरी, वणी गावचे सरपंच मधुकर भरसट, मनोज शर्मा, प्रदीप निरगुडे, पांडाणे गावचे सरपंच संदीप पवार, उपसरपंच दीपाली कड, संदीप कड, राजफेरेंट सर्कल आणि पांडाणे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते। दिंडोरी वृत्तांत मुख्य संपादक सुरेश सुराशे, वणी, दिंडोरी। सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन, त्यांचं संचालक मंडळ, या गावचे प्रथम नागरिक, सरपंच महोदय, उपसरपंच, त्यांचे सदस्य, वैद्यकीय अधिकारी, त्यांचा सर्व स्टाफ, या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी या कामाचे ठेकेदार, मक्तेदार, सर्व या कामावर काम करणारे सर्व कामगार, तसेच या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेणारे सर्व रुग्ण, माता भगिनी, सर्वांचे या ठिकाणी आभार मानण्यापेक्षा या ठिकाणी धन्यवाद देईल। या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा आपल्या साहित्य, आपण प्रथमतःच कार्यक्रम सुरू करताना या ठिकाणी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। व्यासपीठावर सर्व मान्यवर, गावच्या सरपंचांना बोलायला लावलं आणि 20 ते 22 गावांची प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत आहे। नक्कीच या इमारतीचा मंजूर करण्यासाठी आपल्या विचाराची ग्रामपंचायत लागते। नक्कीच आपल्या विचाराची ग्रामपंचायत होती, म्हणून आदरणीय झिरवाळ साहेबांकडे कमीत कमी 1000 वेळा या 2 व्यक्ती येऊन गेल्या असतील आणि एक गेस्ट 2 व्यक्ती, आपली टोपी कायमच बरोबरच राहते, बोलणं कमी पण काम करून घेणं जास्त, असं त्यांच्याकडे आहे। नक्कीच या दोघांच्या सर्व गावांच्या पाठपुराला यश आलं। अतिशय मोठी वास्तू या गावामध्ये उभी राहते। नक्कीच गोकुळ भाऊ, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचं महत्व काय असतं, कोरोना काळामध्ये त्यांना या ठिकाणी सोडे गेले, प्रथमतः आपल्या सगळ्यांच्या वतीने, माझ्या कुटुंबियांच्या वतीने, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने दादांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो। यानंतर या ठिकाणी आदरणीय नामदार नरहरी झिरवाळ साहेब यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी 5.5 कोटी रुपये या PSCला उपलब्ध करून दिले। या ठिकाणी नामदार साहेबांचे या परिसरातील आणि गडी गटाच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आणि या ठिकाणी जे पण कोणी ठेकेदार असतील भाऊ, तुम्हालाही विनंती करतो की वास्तू नूतन भविष्य अशी या ठिकाणी उभी करा, जेणेकरून इथे गोरगरीब लोक या PSC मध्ये सेवा घेतात, आरोग्याचे उपचार घेतात। आणि कारण की इमारत मला तर वाटतं जिल्ह्यात सर्वात जास्त त्या ठिकाणी PLचे ऑपरेशन होतात, डॉक्टर साहेब असतील इथे, आणि म्हणून
मला थोडं सांगावंशी वाटतं. आणि खऱ्या अर्थाने या पेशेचे कर्मचारी डॉक्टर साहेब असतील, इथं काम करणाऱ्या सर्व आशा वर्ग Subscribe now and press the bell icon. Never miss an update.